आग्रा फोर्ट हा उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात असलेला एक भव्य किल्ला आहे। आग्रा किल्ला हा पूर्वी बादलगड या नावाने प्रसिद्ध होता। मुघलांपूर्वी मोहम्मद गझनवी, इब्राहिम लोदी आणि हेमू यांचेही या किल्ल्यावर राज्य होते। आग्रा किल्ल्यात अनेक ऐतिहासिक आणि भव्य इमारती आहेत। यामध्ये दिवाने खास, दिवाने आम, शहाजहानच्या मुलीसाठी बनवलेले महाल, मीना बाजार अशा वास्तू येतात। आग्रा किल्ल्यातील काही इमारती ब्रिटिशांनी नष्ट केल्या, तरी काही इमारती आपल्याला आजही सुस्थितीत पाहायला मिळतात। हा आहे आग्रा फोर्टचा पहिला दरवाजा, ज्याला अमर सिंग गेट म्हणतात। हा दरवाजा शहाजहानने त्याचा सरदार अमर सिंगच्या बहादुरीसाठी बनवला होता। अमर सिंगने शहाजहानला अनेक युद्धांमध्ये विजय मिळवून दिला होता। आग्रा किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्याच्या चारही बाजूंनी 70 फूट उंच भिंत बांधण्यात आली होती। तसेच येथे संरक्षणासाठी मगरी आणि जंगलातील प्राणी सोडले जात होते। किल्ल्याचा दुसरा दरवाजा नौबतखा म्हणून ओळखला जातो। जेव्हा बादशाह किल्ल्यात प्रवेश करत असे तेव्हा येथे ड्रम वाजवले जात होते। हा दरवाजा अकबरी दरवाजा म्हणून ओळखला जातो। हे जे सुंदर काम दिसत आहे ते बारीक टाइल्स जोडून भिंतींवर सजावट केली जात असे। या बाजूला आपल्याला काही रूम्स दिसतात। किल्ल्यातील ह्या रूम्स सध्या सरकारी कार्यालय म्हणून वापरल्या जातात। त्या मुघल काळात घोड्यांच्या पागा म्हणून वापरल्या जायच्या। आग्रा फोर्टचा 75% भाग हा इंडियन आर्मीच्या ताब्यात आहे, जो मुघल काळात मुघल सैन्याच्या आणि ब्रिटिश काळात ब्रिटिश सैन्याच्या ताब्यात होता। हा आहे जहांगीर बाथटब, जो त्याच्या पहिल्या जन्मदिनी त्याच्या मामाने भेट दिला होता। हा बाथटब एकाच दगडात बनवण्यात आला आहे। संगमरवर आणि रेड सँडस्टोनने बनवण्यात आलेला हा आग्रा फोर्ट मुघल आणि हिंदू वास्तुशिल्प शैलीचा संगम आहे। हा समोर जो महाल आहे तो आहे जहांगीर महाल, जो अकबरने त्याच्या मुलासाठी बनवला होता। हा महाल राजस्थानी वास्तुशैलीत बांधण्यात आला आहे।
जेव्हा बादशहा आत प्रवेश करत असे तेव्हा महालातील सर्व दासी फुलांचा वर्षाव करीत असत. सन 1558 मध्ये अकबर जेव्हा येथे आला तेव्हा त्याने या ठिकाणाचे महत्त्व ओळखून येथे किल्ला आणि राजधानी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. आग्रा किल्ल्याचे बांधकाम अकबरने 1565 मध्ये सुरू केले आणि साधारण 8 वर्षात म्हणजेच 1573 साली तो बांधून पूर्ण झाला. त्यानंतरही अकबरच्या उत्तराधिकारी मुघल राजांनी जसे की जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांनी या किल्ल्याचा विस्तार आणि नूतनीकरण जवळपास पुढील 95 वर्षे केलं. त्या काळी 4000 कारागिरांच्या मदतीने हा किल्ला 35 लाख रुपयांच्या खर्चात तयार केला गेला. जहांगीरला पुस्तकं वाचायची खूप आवड होती. त्याचा विविध भाषांचा अभ्यास होता. या ठिकाणी त्याची लायब्ररी असायची. मुघल काळात येथे भिंतींवर किमती स्टोन्स, मोती, हिरे लावण्यात आले होते, परंतु इंग्रजांनी ते सर्व काढून नेले. शहाजहानची 14 मुलं होती. त्यातल्या 8 मुलांचा मृत्यू झाला होता आणि 6 जण जिवंत होते. त्यात 4 मुलं आणि 2 मुली होत्या. शहाजहानच्या रोशनआरा आणि जहानआरा या 2 मुली होत्या. दोन्ही बहिणींची लग्न झाली नव्हती. शहाजहानने त्यांच्यासाठी इथे महाल बांधला होता. हा आहे रोशनआरा महाल. हा महाल पालखीच्या आकारात बांधला गेला आहे. या महालावर सध्या आपल्याला पितळ दिसतंय, पण मुघल काळात इथे सोनं लावण्यात आलं होतं. 1835 मध्ये जेव्हा इंग्रजांनी येथे हल्ला केला तेव्हा त्यांनी येथून सोनं चोरून घेतलं आणि नंतर इथे पितळ लावलं. रोशनआरा महाल खूप सुंदर आहे. आपण सध्या पाहत आहोत दिवाने खास. शहाजहान आणि मुमताज महल यांच्यासाठी बनवलेल्या या खास महालात इतकं सुंदर नक्षीकाम करण्यात आलं आहे की हे पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. या महालाच्या भिंतींवर सोनं आणि विविध बहुमूल्य रत्ने लावलेली होती. जेव्हा इथे मशाली पेटवल्या जात असत तेव्हा हा महाल रंगीबेरंगी प्रकाशाने उजळून जायचा. इथे आपण जी पेंटिंग्स आणि कलाकुसर पाहतो ही आजच्या काळात साधारण दिसत असली तरी मुघल काळात ती सोन्याची होती. यासाठी 1008 किलो सोन्याचा वापर करण्यात आला होता. पुढे इंग्रजांनी हे सर्व सोनं चोरून नेलं. आग्रा किल्ला ताजमहालापासून साधारण 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. आग्रा किल्ल्यातील संगमरवरी काम शहाजहान आणि औरंगजेबच्या काळात झाले होते, तर रेड सँडस्टोनचे काम अकबर आणि जहांगीरच्या काळात झाले होते. ही जी बाग आपण पाहत आहोत तिला अंगुरी बाग असे म्हणतात. मुघल काळात इथे द्राक्षांची लागवड केली जात असे.
ज्यासाठी काश्मीरमधून लाल माती आणली जायची. जहांगीरला वाईनचा छंद होता, त्यासाठी इथल्या द्राक्षांपासून त्याच्यासाठी वाईन बनवली जात असे. रोशनारा महालासारखाच दुसरा महाल आहे जहानारा महाल. जहानारा महालाची रचना ही रोशनारा महालाप्रमाणेच आहे आणि या महालात देखील सुंदर कलाकुसर आहे. तुम्हाला माहिती असेलच की औरंगजेबने त्याचे वडील म्हणजेच शहाजहानला 8 वर्षे कैद करून ठेवले होते. तर हीच आहे ती जागा जिथे शहाजहानला नजर कैदेत ठेवण्यात आले होते. याला मुसम्मन बुर्ज किंवा जॅस्मिन टॉवर असेही म्हणतात. येथे अतिशय सुंदर कलाकुसर आपल्याला पाहायला मिळते. येथील सजावटीसाठी महागड्या रत्नांचा वापर करण्यात आला होता. औरंगजेबने शहाजहानला या ठिकाणी 1658 ते 1668 पर्यंत नजर कैदेत ठेवलं होतं, कारण शहाजहान स्वतःसाठी काळा ताजमहाल बनवू इच्छित होता आणि ताजमहालानंतर काळा ताजमहाल देखील बनवला असता तर खजिना आणखी रिकामा होईल असे औरंगजेबचे विचार होते. औरंगजेबने शहाजहानला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु शहाजहान ऐकत नव्हता आणि त्यावेळी सत्ता औरंगजेबच्या हाती होती, म्हणून त्याने शहाजहानला इथे कैद करून ठेवलं. शहाजहान मुसम्मन बुर्ज मधूनच ताजमहाल पाहत राहील. शेवटी इथेच त्याचा मृत्यू देखील झाला होता. समोर जे ठिकाण आपण पाहत आहोत त्याला दिवाने आम म्हणतात. इथे सामान्य लोकांसाठी दरबार भरत असे.
तर मित्रांनो, तुम्हाला आग्रा फोर्टचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा। तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।